वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। आज अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक। पक्षाकडून कागदपत्र गोळा करण्याच्या निशाण सिद्दकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना सूचना। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली। आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन धस कलेक्टर आणि वनविभागाला जाब विचारणार। महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती। पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक। विश्व हिंदू परिषदेकडून शिवजयंती दिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये विविध गावांमधील लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचं उघड। 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईची आमदार कल्याण शेट्टींची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। एसआरपीची 1 तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात तैनात। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी। साताऱ्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरावस्था। शासनानं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा, स्थानिकांची मागणी। क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवून कबर काढून टाका। पहिल्यांदा निवेदन, नंतर संभाजीनगरला जाऊन कबर उद्ध्वस्त करू। बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा इशारा। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी। 16 मार्च ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हाबंदी। छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी काढले जिल्हाबंदीचे आदेश। नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय। ती कबर काढून फेकून द्या ही आमची भूमिका। औरंगजेबाच्या कबरीबाबत मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्येच राहावी, ती हटवली जाऊ नये जेणेकरून औरंगजेबाचे कारनामे सदैव लक्षात राहतील। मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र जाळून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे प्रयत्न सुरू। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवण्यावरून सुरू असलेल्या वादावर जितेंद्र आव्हाडांची टीका। सर्व गोष्टीला सरकारचा देखील छुपा पाठिंबा, आव्हाडांचा आरोप। 27 वर्ष औरंगजेबाला इथं राहून राज्य करता आलं नाही याचं प्रतीक औरंगजेबाची कबर आहे। एक प्रतीक म्हणून कबरीला हात न लावणं योग्य ठरेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीत काहीही चूक नाही। औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? औरंगजेबाची मातीची कबर तेवढी ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढून टाका। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाचं थडगं वाचवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज त्याच थडग्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही। अतुल भातकळकरांचा विरोधकांना इशारा। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पहिल्यांदा लोकसभेत मांडणारे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्या मागणीवर ठाम। औरंगजेबाची कबर ज्यांना ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे हे मान्य करावं, नरेश म्हस्केंची मागणी। कबर हटवावी लोकांची भावना। प्रशासनाने वेळीच याबाबत निर्णय घ्यावा म्हणजे इतर अनुचित गोष्टी टळतील। याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। सरकारनं लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करतील। बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये, सपकाळ यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबाबतच्या करुणा शर्मा यांच्या अर्जावर 4 एप्रिल रोजी सुनावणी। मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीचा उल्लेख नसल्याबाबत याचिका।
आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटर पॅड आपलं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. आशिष विशाळ त्यांचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. बीडच्या आष्टीमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आमसभेचं आयोजन. आमसभेत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं याचा ठराव एकमतानं मंजूर. माणिकराव कोकाटेंकडून बनावट कागदपत्रांद्वारे सनदिक्का लाटल्याचं प्रकरण. न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण योग्यच, कोकाटेंची प्रतिक्रिया. न्यायालयाने कोकाटेंबद्दल दिलेला निर्णय कायद्याच्या विरोधात. न्यायदान अशा प्रकारे होऊ शकत नाही, हा हास्यास्पद निर्णय, जितेंद्र आव्हाडांची टीका. माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी कोर्टानं कुठल्या आधारावर निरीक्षण दिलं माहीत नाही, पण निवडणुकाचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा विषय. कोकाटेंच्या शिक्षा स्थगिती प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. घाईगर्दीत कोकाटेंचा निकाल दिलाय. कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका करणारे वकील सतीश वाणी यांचा आरोप. याबाबत मी राज्यपालांसोबत पत्रव्यवहार करणार, सतीश वाणी यांची प्रतिक्रिया. सरकारच्या खर्चाची न्यायालयाला चिंता कशाला? कोकाटेंबाबतच्या न्यायालयाच्या निरीक्षणावर रोहिणी खडसेंची एक्सपोस्ट. हत्या, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यात असलेल्या आरोपींवर खर्च कशाला करता? डायरेक्ट फाशी देऊन टाका, रोहिणी खडसेंचा संताप. निवडणुकीला किती खर्च होतो हे बघण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, त्यांना फक्त न्याय देण्याचा अधिकार. कोकाटे शिक्षा स्थगिती प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. कोल्हापूर पोलीस प्रशासनाने योग्य तपास केला असता तर कोरटकर गजाआड राहिला असता. मुधोजीराजे भोसले यांची कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना पत्र. मल्हार प्रमाणपत्राच्या निर्णयानंतर खाटीक समाजात 2 गट. खाटीक समाजाच्या दुसऱ्या गटाकडून राणेंच्या निर्णयाचं स्वागत. मल्हार सर्टिफिकेट दिल्यानं समाजाची ओळख निर्माण होईल, हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार. संस्थांकडून हा पुरस्कार प्रदान केला जाणार. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या तुकाराम बीज कार्यक्रमासाठी 2 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवले. पुण्याच्या डोंगर पायथा येथील आजपासून सुरू होणारा तुकाराम बीज हा कार्यक्रम. हार्बर मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. रूळ सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक देखील बंद राहणार. 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याचीही माहिती. घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारनं दिली खुश खबर. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय. महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा. नाशिक मनसे नेत्यांची मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत पार पडली बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे दिलं जाणार लक्ष. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणच्या कनेक्टिव्हिटीमध्ये देखील अपेक्षित वाढ. उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश. पीएमपी अंतर्गत नवीन घरांच्या चाव्या वाटप सोहळ्यात ते बोलत होते. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. आरोपी कपिल देथियाला अटक. मुंबई पोलीस आणि वडोदरा पोलिसांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली.
एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महापालिकेला जाग. गेल्या 5 वर्षातील लेखापरीक्षण अहवालाबाबत खुलासा. 2020 ते 2024 पर्यंत लेखापरीक्षणाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती. साताऱ्यातील 2017 मधील नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली. खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे सत्र न्यायालयात उपस्थिती. जागेच्या वादावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होते. पुणे बंगळुरू महामार्गावरील कराडमध्ये उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. अपघातात 3 कामगार जखमी. बीडच्या स्वराज्यनगर भागात शिक्षकाने फेसबुक पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर एसीच्या अँगलला दोरीच्या सहाय्यानं लावून घेतला गळफास. पोलिसांकडून तपास सुरू. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आणि शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक बाब. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती केली आहे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टींना काही काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी नंतर सोडलं देखील. जालन्यातील वडीगोद्री परिसरात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर ठिय्या. 20 दिवसांपासून सतत वीज जात असल्याने शेतकरी आक्रमक. वीज नसल्यानं परिसरातील 10 गावांच्या फळबागांना फटका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सांगली जिल्हा बैठक. शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षातील फुटीच्या चर्चेला छेद देण्याचा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या मेळाव्यानिमित्त जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील पूर्णविराम. बेरोजगारी विरोधात पुणे ते मुंबई युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा. परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे कुणाल राऊतांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेचं उद्घाटन. इगतपुरीच्या भंडारदरा वाडी गावातील शाळेचं केलं उद्घाटन. नांदेडच्या संचखंड गुरुद्वारामध्ये होळी अर्थात होल्ला मोहल्ला सण उत्साहात साजरा. होल्ला मोहल्ला निमित्त हल्लाबोल मिरवणूक. हजारो शीख भाविक सहभागी. संचखंड गुरुद्वारामध्ये 5 दिवस होळीचा सण साजरा करण्याची 350 वर्षांची परंपरा. लातूरच्या उदगीर शहरातील फुलेनगर भागात 2 गटात हाणामारी. किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. उदगीर शहर पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. नक्षलवाद्यांच्या घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळला. जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक निकामी. भामरागड तालुक्यातील कवंडे पोलीस मदत केंद्रात तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांची कारवाई. विरार मांडवी हद्दीत प्रवासी बॅगेमध्ये महिलेचं धडविरहित मुंडकं आढळल्यानं खळबळ. अवघ्या 24 तासात आरोपीला अटक. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीचा निर्घृण खून केल्याचं तपासात उघड. माथेरानमधील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहात रेल्वे कर्मचाऱ्याची मोबाईल वादातून हत्या. दोघांना अटक. माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.